जय हिंद जय महाराष्ट्र। बघा आता मी स्वारगेटच्या बस स्टॉपला आलो आहे बघा आता इथं। आणि इथं बघा हा स्वारगेटचा बस स्टॉप आहे, केम हॉस्पिटल शेजारी। इथून बघा डायरेक्ट बस आहे, केम हॉस्पिटलच्या शेजारी बस स्टॉप, इथून डायरेक्ट बस आहे स्वारगेट। हे बघा स्वारगेट बस मिळाली बघा। आणि आता वाटेतला काय अगदी 9 वाजता आता हॉस्पिटलला बोलवलं आहे, पण आता आम्ही जाऊ बहुतेक 9 वाजेपर्यंत। असं आहे आवडी नाश्ता पोटभर केला। हॅलो, हे बघा हे आता स्वारगेटच्या बस स्टँडवर आलो आहे बघा। आता इथून बस आहे, आता चौकट करतो तर ते म्हणले बाबा इथून ह्या सिग्नलच्या आतमधून 50 नंबरची बस लागते बघा तिथं। तर पाहतो, मोठा बस स्टॉप झाला आहे। पूर्वी रोडलाच होता, पण आता बस स्टॉप मोठा झाला आहे। ओ मास्टर, डोंजेला बस कुठं लागते? डोंजे खानापूर किती वाजता बघा? 50 नंबर आहे ना? तिकडे आहे का? 50 नंबर सांगितले। हे आता गोळेवाडी बस लागली बघा आता इथं स्वारगेटवर। ही 50 नंबर बस आहे। आणि आता आम्ही डोंजे गोळेवाडी आता इथं जाणार। हे बघा आमची आवली बसली बघा पाठीमागच्या सीटला। काच्या शेजारी बसावं लागतं। आणि बघा निघाली गाडी। तर आता बघू, आता निघालो चला। गड पाहिजे गोळेवाडी निघाली बघा। आवडीला फिरायला नाही, शेरगड दाखवायचं, पण फिरायला वेळ तर दाखव बघा। आता मास्टर तिकीट दिलं बघा आता, आणि तिकीट मिळाले बघा आता इथं। हे हे पर्वती पायथ्यावरनं हे सिंहगड रोड आहे बघा। हे बघा हे दिसते पर्वती पायथ्या आहे बघा, पार्वती देवीचं मंदिर। आणि त्या पायथ्यावर त्या साईडने हा रोड जातो बघा, सिंहगडच्या पायथ्यापासून गोळेवाडी। हे बघा हे पर्वती पायथ्या। हे बघा इथून सिंहगड 9 किलोमीटर आहे आणि पायथा 2.5 किलोमीटर बघा। तर आम्ही आता दवाखान्यातून आल्यानंतर सिंहगडला जाणार आहे। चल हा चल। तर आता इथं दवाखान्यात जायचं हॉस्पिटलला। तर बघा इथे एक अमृतेश्वर हॉटेल आहे, तिथं एक मदत कक्ष हॉस्पिटलने ठेवलेलं आहे, म्हणजे दवाखान्यात येण्यासाठी सोय केली। तर बघा इथं हे समोर अमृतेश्वर हॉटेल आहे पहा। आणि ह्या हॉटेलपासून इथं एक ॲम्ब्युलन्स दिसते पहा इथं। तर इथं बहुतेक आता हे दवाखान्याचीच ॲम्ब्युलन्स असेल, तर यांनी सोय केली आहे बघा इकडं। 1 मिनिट, नमस्ते। आम्हाला दवाखान्यात जायचं होतं, आपले घर आहे का व्यवस्थित? हा काय हे ॲम्ब्युलन्स बसायचं का? चालतंय, धन्यवाद। हो हे बघा त्यांनी इथं ही ॲम्ब्युलन्स ठेवली आहे बघा दवाखान्यात जाण्यासाठी। तर आम्ही आता ह्या ॲम्ब्युलन्समध्ये बसतो पहा, किती म्हणजे व्यवस्था आहे बघा यांची अशी।
हे बघा ही ॲम्ब्युलन्स आहे बघा, याचा नंबर आहे इथं. दवाखान्याने खास व्यवस्था केली बघा. चला व्यवस्था दवाखान्याने चांगली केली आपली घर. ते आम्ही आज पुण्या म्हणजे शिरूर नगर त्या साईडने आलोय बघा. आम्हाला माहित नाही, पण आम्ही रात्री मुक्कामी आलतो पुण्यातून, तिथून सकाळी आलो इकडं. पण ते गोळेवाडी कुठं डोंजे कुठे आम्हाला ह्या भागाला म्हणजे प्रथमच येणं आहे आमचं. पण बरं झालं त्यांनी आम्हाला पत्ता व्यवस्थित दिला होता की तुम्ही ते अमृतेश्वर हॉटेल देत आम्ही व्यवस्था केली आहे तुम्हाला दवाखान्यात जाण्याची आणि येण्याची. तर इथं चौकशी ते म्हणले हाय तिथे लावलंय त्यांनी. तुम्ही कुठून आला? मी पुण्यात दत्तवाडीवरून. दत्तवाडीवरून आला हो, आम्ही लांबून आलो. ठीक आहे चला, हाय सोय चांगली, लोक करतात, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. माझीच कंपनी आहे ज्यांनी ते ऑर्गनाइज केलं. असं आहे का? हा वा 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 धन्यवाद. हा ते चांगलीच व्यवस्था आहे, धन्यवाद. हे बघा इथं व्यवस्था केली बघा, या गाडीने आम्हाला इथं आणून सोडलं बघा. इथं अगदी चांगली सोय केली बघा. चला आवली कसं आहे भाग बघितला का? हे बघा इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे. इथे आहे का? हे पहा इथं आज दिव्यांग शिबिर भरवण्यात आलेले. पहा इथं हे गोळेवाडी म्हणून श्रीमती कौशल्या कराड मंटे हॉस्पिटल रुग्णालय गोळेवाडी डोंजे पुणे यांच्या मार्गदर्शनाने इथं आज अपंगासाठी अवयव शिबिर भरवण्यात आलेलं आहे बघा. त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. तर हे बघा इथं असे आता हे 9चं त्यांनी टायमिंग दिलेलं आहे. तर आता लोक सर्व इथं येण्यासाठी तयार आहेत. काही लोक हळूहळू येत आहेत. तर गोळेवाडीमधनं हॉस्पिटल येण्यासाठी त्यांनी संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. तर आता इथं नाव नोंदणी करण्यासाठी त्यांनी सांगितलेले असं. तर दिव्यांग लोकांसाठी इथं बघा त्यांनी नाश्ता चहा वगैरे आणि दुपारी जेवणाची व्यवस्था इथं ठेवली आहे. तर साधारण इथून सिंहगड बघा 9 किलोमीटर आहे. इथं अशी व्यवस्था इथं आहे. इथे हे काउंटरला नोंदणी करतात बाहेर. या टेबलवर नोंदणी करून आता इथं एक नोंदणी करावं लागते बघा. तर आता ही आवली आमची काढूया ना आपण. नाही त्यांना सांगितलं की जेव्हा पाय वगैरे घ्यायला त्यावेळेस आधार कार्डाशी मिळणार. सध्या नंबर लिहायला सांगितलं फक्त. इथं नंबरला थांब ना इथं. हा थांब ना तू. तिथे लिहून ठेव आधार कार्ड येईल. आता हे कसं ते पायाचं इथं नोंदणी करून इथं संपूर्ण पावती वगैरे देतात. हां हे कौशल्य हॉस्पिटल आहे बघा. इथं संपूर्ण माणसाची ज्ञान करण्याची व्यवस्था यांनी केलेली बघा. हे ॲम्ब्युलन्स खास पेशंटला आणण्यासाठी नेण्यासाठी तर केलेली बघा. हे असं निवांत असे बघा श्रीमती कौशल्या कराड हॉस्पिटल बघा. हे भव्य असं हॉस्पिटल आहे बघा.
व्यवस्था आहे. इकडं बघा, इकडं हॉस्पिटलच्या गाड्यांचं पार्किंग. जाऊ ना, हे बघ ना आता तिकडं हे तुमचं नंबर आलाय. आला का? हां, चला बघा. हा नंबर घ्या आणि यांच्यासोबत तिकडे या. हां चालतं. पुढं मग ते खाली जायचं का आतमध्ये नाही जायचं? आतमध्ये आतमध्ये दवाखान्यात जायचं का? हां चल 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 चल. फोन त्यांच्या हातातच ठेव. हो हो चला. ते बघा आता नंबर आला आहे, लगेच चेकिंग होईल. आता डॉक्टर आता चेकिंग करून नंतर मग ते साईज घेऊन करतील आणि नंतर मग आपल्याला सांगतील. त्यामुळे आता कार्ड दिले पाहिजे. मेडिकल स्टोर ते किती पुढे जायचं चेकिंग? बसून घ्या. इथं बसायचं का? संपूर्ण सगळे मोठं हॉस्पिटल आहे. बघा असं इथं आता नंबरप्रमाणे शोधतात. कोणासाठी मग आमचा 4 नंबर ठेईल. आता लगेच चेकिंग झालं की मग सांगतील का व्यवस्था. अगदी काही कसला फॉर्म वाचते काय ते तेवढाच फॉर्म आहे. असा निर्धार फॉर्म असा मी उभा. हे कर ना, हे बंद करतो. हां नमस्ते सर. काय नाही सर आपलं नाव? माझं नाव डॉक्टर सुहास. आपलं घर या चॅरिटेबल वैभव पाळणीकर मेमोरियल फाउंडेशनतर्फे हे हॉस्पिटल चालवलं जातं. हो. त्यामध्ये आपल्याला सोनोग्राफी असेल, टोडिको असेल, अशा चाचण्या जसे हार्निया, अपेंडिक्स, अशा सर्जरी असं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे. आणि चॅरिटेबलचं असल्यामुळे एकदम कमी खर्चात अल्प दरात. तर तुम्ही आलात पहिल्यांदा या हॉस्पिटलबद्दल इतरांनाही सांगावं, कारण की डोंजे हा पुण्याचा खूप आतला भाग आहे. तरीही पुण्याच्या किंवा तालुका जिल्हा लेवलच्या टाईपचं हे हॉस्पिटल आहे. तुम्ही अजून रुग्णांना नाही हॉस्पिटलचं म्हणजे काय, आज इथे एवढा तुम्ही चालवता, आज आम्ही इथं आज आलो बघा. इतकं सुंदर वाटलं की खरोखरच काहीतरी माणसासाठी काहीतरी घडवण्यासाठी काहीतरी इथं होतं. हे आज आम्ही साक्षात अनुभवलेलं आहे. पण हे तुमचे स्कीम आहेत हे आम्हाला आत्तापर्यंत कोणाला काही माहीतच नव्हते. पण आता इथून पुढे आता याचा प्रचार आपण अशी शिबिरं ठेवणार आहोत. हां कायमची शिबिराची तुम्ही ठेवता, पण या कल्पना आमच्यापर्यंत पोचत नाही. तर आता ते आता ह्या निमित्ताने मी आता सर्व आता लोकांना हे सांगणं बाबा असं आहे बाबा, तुमचा काही विलाज असेल तर अल्पदरामध्ये इथं करून मिळतं. आज या सरांनी सुद्धा आम्हाला प्रत्यक्ष संपूर्ण माहिती दिली. तर ठीक आहे, आम्ही याचं आता हे यूट्यूबच्या धर्मांना आता हे सगळ्या लोकांना हे माहिती होईल. आणि प्रथमच आज मी संपूर्ण या हॉस्पिटलचा व्हिडिओ मी काढलेला आहे, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ टाकतो. धन्यवाद. हे ब्राउशर ठेवा. हो. ब्राउशरचा पण व्हिडिओ ॲड करा. हां यात बरीच माहिती आहे. हां, ते हो. पण तुम्ही व्हिडिओ टाकले तर बरं होईल. नाही व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओ हां मोतीबिंदूच्या सर्जरीपासून हे हां बघा, हां पॅथॉलॉजी लॅब आहे आपल्याकडे, एक्सरे आहेत, हो. आपल्याकडे दातांचा दवाखाना आहे, हो. आपल्याकडे सोनोग्राफी आहे, कलर ड्रॉपलर, हृदयाची सोनोग्राफी जे टोडिको आपण त्याला म्हणतो ती सोनोग्राफी, फिजिओथेरपी डिपार्टमेंट असेल हे आहे, स्तनांचा कॅन्सर त्याचं डिटेक्शन आणि ट्रीटमेंट या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ऑफ्थॅल्मिक म्हणजे मोतीबिंदू किंवा डोळ्याची दृष्टी जाणे या सगळ्यांवर उपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. बरं याला कमीत कमी याला चार्ज किती? 50% चार्ज? 50% नाही, त्यापेक्षाही कमी. त्याच्यापेक्षाही कमी बाहेरच्या हॉस्पिटलपेक्षा, कारण की चॅरिटेबल धर्मात त्यामुळे त्यापेक्षाही कमी चार्जेस. कमी चार्जमध्ये होतं. धन्यवाद.
आवले घेते काल. धन्यवाद. तर ऐका ना, पेशंट बॉक्स एक तिकडे जा. घेऊ मस्त घेऊ. फॉर्म कुठे आहे? फॉर्म आहे नाही, फॉर्म दे. दुसरं नाही का पेन? पेन पाहिजे होती. नाही. ठीक आहे. एक मिनिट काका. हो, तुमचा हात आहे का? हात धन्यवाद. चला हाताचा हां 12 हां 9-10 कुठून गेलं सर? इथं 9 आणि तरी ई लेफ्ट थोडं असतं ना. इथं नाही का कोणी? चार आहेत ना, आहेत ना कॅलिफोर्निया ते सर आहेत. तुम्ही सर्व बघा. तुम्ही नाही तो. त्यांना पाठवायचं. तो चालू नाही ते. हो. नाही लगेच घ्यायला लागतो पेशंट. नाही कॅलिफोर्निया जे पेशंट आहेत ना, हां. आपण हे बिलोन गुडघेच्या वरती पाय असतात ते इथे बिलोन गुडघेच्या खाली असतात तो तिथे 2 रूम मध्ये. ओके. कॅलिफोर एल्प असते. बरं. तो इकडे पोलिओचे पेशंट असतात. हे बघा इथं हे आपलं घर भोजनालय आहे बघा इथं. आणि असं व्यवस्थित असं आहे बघा. पाणी घ्यावले प्यायला जरा पलीकडच्या ह्याच्यात बघ. हे बघा इथं हे जेवणाची व्यवस्था आहे बघा इथं. किती अगदी सुंदर असं आहे बघा इथं. हे कराड रुग्णालय गोळेवाडीचं ॲम्ब्युलन्स आहेत बघा. या सगळ्या ॲम्ब्युलन्स आहेत. आणि इथं हे श्री वैभव कणेकर फाउंडेशनचे स्वामी प्रसादालय भोजनगृह. हे पहा सगळं गाड्या आहेत. हे आपलं घर, हे सगळं ॲम्ब्युलन्स त्यांच्या गाड्या आहेत बघा. डॉक्टर लोकांच्या आणण्या करण्याच्या. हे बघा हे ॲम्ब्युलन्स किती ॲम्ब्युलन्स आहे बघा. सर्व ॲम्ब्युलन्स किती व्यवस्था आहे दवाखान्याची. आणि त्यांनी मला डॉक्टरने सांगितलं की जे बाकीचे काय असत तर एकदम 1-4मध्ये इथं विलाज केला जातो. तर ते असं प्रत्येक आता हे लोकांना माहिती व्हायला पाहिजे. आणि सगळं निसर्गरम्य ठिकाणी बघा. हे गोळेवाडी संपूर्ण डोंगर निसर्ग सौंदर्यात हे हॉस्पिटल पाहिजे अगदी. हे बघा गाड्या हे बघा इथं हे असं आहे बघा. आमची आवली नुसती कटकट. हां नुसती जायचं खरंच. 50% पेशंट तर हे यांच्या चरणाचं सगळं हे बघा. या संपूर्ण या गाड्या ज्ञान करण्यासाठी त्यांनी तयार ठेवले पेशंट. कारण एकांती काय जायची व्यवस्था. चला आता त्या सरांनी सांगितल्या हात बसायला थोडी माहिती देणार आहे. त्याची माहिती इथं चहाची व्यवस्था आहे बघा. घ्यावले चहा घ्यायचा 2 चहा. आणि इथं बसू ये ना. इथं बसून घे चहा. तुला घ्यायची ते की मला नको. तुला घ्यायची घे बिस्किट घे. इथं बसू ये.
हे बघा इथं आता घे ना बिस्किट आण ना तुला जा ना रांग की तो घेतात तो ती घेतात दोघं जा ए बाळा त्याला 2 बिस्किट दे रे ती लास्ट ती घ्यायला घे खा अरे दिले घे हां घे तू आम्ही नाही ना मला नको तू खा मला नाही मला नाही चालत हां राहू दे आता दिलं एखादं खा जवळ ठेव पिशवी चहा वगैरे इथं अगदी व्यवस्थित बेस्ट चहा मिळाला बघा आपल्या घर म्हणजे घरच्या सारखा चहा इथं भोजनाची पण व्यवस्था उत्कृष्ट असं नियोजन पहा इथं एक छोटंसं मंदिर आहे बघा इथं हॉस्पिटलच्या पाठीमागे आलेलं आहे मी आता अवली दर्शन घेतो आणि इथे आलेली बघा ही संपूर्ण गाडी बघा इथं पेशंट आलेले लांबून परभणी संपूर्ण मराठवाडा विदर्भाची लोक बरेचसे आलेत बघा इथं आज तर किती निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथं संपूर्ण झाडी पण आता उन्हाळा आहे त्यामुळे सगळी झाडाला पालवी नाही आहे पण इथं सीजनला पावसाळ्यात खरंच इथं बघण्यासारखं निसर्गरम्य वातावरण आहे बघा इथं यायला पाहिजे तर हे आवली दर्शन घेते आवल्या चल बघा आता इथं दर्शन घेते आवली लईच निसर्गरम्य वातावरण पहा खास बघण्यालायक वातावरण आज मी पहिल्याच वेळेस बघा इथं ह्या सिंहगड रोडने आणि इकडं गोळेवाडी ह्या भागात आलोय बघा येताना खडकवासला धरण असं सुंदर दिसलं बघा आता जाताना आम्ही ते खडकवासला धरण पाहणार आहे आणि आता सिंहगडला जाण्याचा विचार चालला आहे पण आता इथं आता जेवणाचा कार्यक्रम आहे तर जेवण संपूर्ण पेशंटला इथं जेवण ठेवलेलं आहे बघा चहा जेवण बिस्किट नाश्ता संपूर्ण इथं व्यवस्था आहे तर आम्ही जेवण करून आम्ही सिंहगडला जाणार आहे तर इथून काहीतरी 9 किलोमीटर पुढं सिंहगड आहे बघा तर सिंहगडला जाणार आहे झालं का तुमचं हो झालं काम झालं म्हणजे आता त्यांनी आता सांगता याचा बोलायचं जे काही माहीत नाही ना माप घेतलं का हा माप घेतलं तर माप घेतलं मग आता पण ते कधी बोलवतात परत किती 17 तारीख का हो मग इथं बोलवणार का दुसरीकडं इथंच बोलवणार ठीक नक्की सांगा तुम्ही या भागात किमान प्रत्यक्ष नाहीतरी ओळख असते कुठेतरी मीटिंग विदर्भात माझं पण माझं पोस्टिंग मराठवाड्यात झालंय पाणी
हे पहा इथं इथं आपले घर इथं बघा शेजारी तिथं गाई पालन सगळं आहे बघा इथं. ते संस्थेचंच आहे हे आपले घर. तर बघा इथं अगदी जनावरांची सेवा केली जाते बघा. गाई मातेची सेवा केली जाते बघा. हे संस्थेचंच आहे ना हे? संस्थे काय हे नाही? संस्था काय ओ गोपालन गोपालन. हाँ अच्छा है ना. संस्था का है हाँ. और मालिक ने हमको रखा. हाँ हम बाहर लेके जाते. हाँ वो चारा के लिए. हाँ आज इधर प्रोग्राम है इसके वास्ते इधर ठहरे. इधर उधर का थोड़ा बहुत देख लेंगे. हाँ बराबर है. अभी अच्छा है. उधर गाड़ी वाड़ी आता ना. हाँ उधर गाड़ी पे जाते हैं हम बराबर. तो चारा डालने आए. हाँ चारा डालने को आए थे. हाँ ये भाई 7-8 है, ज्यादा नहीं है. 7 है. हाँ ज्यादा नहीं. बहुत लगती है. गाय है ना. हाँ गाय है ना सब. अच्छा काम है ना. मालिक ने आम्ही शिरूर रांजणगाव गणपती. हाँ उधर से. खूप लांबून आले ना. हो हा आता इथं आज प्रोग्राम आहे ना. तर प्रोग्राम साठी माझा एक हात शिबिर आहे. हा शिबिर साठी आलो आम्ही. तर ही आमची मुलगी पाठीमाग आपण येऊ जरा चांगलं दिसतंय. इथं खरंच ही आमची नात आहे. तर निसर्गरम्य वातावरण इकडे नाही का. पावसाळ्यामध्ये इथं फार सुंदर असं संपूर्ण झाडी वगैरे. उपचार करायला आले. हो उपचार करायला आलोय. काय झालं? हात माझा कट झालेला आहे. तर हात बसवण्यासाठी शिबिरात आलो होतो आज. तर त्यांनी आता मॅनेजमेंट घेतलं त्यांनी, म्हणजे आता माप वगैरे घेतलंय. आता ते नंतर बोलवतील परत बसवण्यासाठी. तर ठीक आहे चला मला तोपर्यंत बघून यावं मला परिसर. पण चांगला सुंदर परिसर आहे. हा बघायचं. हा शांतता वातावरण लई खास आहे. आमच्याकडे असं वातावरण नाही. निसर्गरम्य वातावरण आहे. मला खूप आवडलं की इथंच राहावं जावं नाही परत. म्हणजे इतकं वातावरण सुंदर इथलं. आवडलं लय आवडलं. नाव काय तुमचं? बेंद्रे. चला धन्यवाद. दिल्ली जाते हैं. हाँ 5 बजे तक आते. उधर चारा दिन भर लगते. हाँ 3 बार रखते इधर. बराबर है. नहीं अच्छा है ना. ये संस्थे का कार्य बहुत अच्छा कार्य है. गौ का जो भी आदमी रखता पेट भरता ना उसका कल्याण होता है ना. बराबर है ना. ये सही बात है. सही बात. अगर पेट नहीं भरते हाँ तो गाय मत रखो. बराबर है. अगर नहीं भर पाते तो मत रखो. अगर रखते तो भूखा नहीं रखने का. हाँ. भूखा नहीं रखने का. बराबर आहे. बघा किती म्हणजे इथलची माणसं जे कामगार सुद्धा आहेत ते पण संपूर्ण अशी काळजी घेतात बघा इथं. मालिक ने अपने को इधर रखा. हाँ रहने के लिए दिया. हाँ खाना सब दिए. और पगार भी देते हैं. कपड़ा भी देते. ये सब कपड़ा उन्हीं का बराबर जो भी है हाँ अपना मालिक का है. हाँ पगार देते. वो अपना बीवी के लिए बच्चों के लिए घर भेजते. गाँव कौन सा अपना? MP से. MP से. हाँ हाँ वाह MP से आप. हाँ. ठीक है. ये क्या है इधर ये अंदर? इधर बच्चे लोग रहते. अनाथ बच्चे रहते. अनाथ बच्चे के लिए ये है क्या ये? हाँ अनाथ बच्चे. नहीं मैडम. इधर अलाउ नहीं. आप पूछ के आना उधर. नहीं पूछ के आया ना मैं. हाँ. पूछ के आया ना उधर. वो बोले जाओ आप देख के आओ. ठीक है. धन्यवाद मॅडम. हे पहा आता संपूर्ण आता कार्यक्रम आता संपलेला आहे पहा. आणि आता इथं जेवणासाठी व्यवस्था केलेली आहे पहा. इथं बसण्यासाठी एक अशी व्यवस्था आहे बघा. हे प्रतिज्ञा आहे बघा. आपले घर यांची प्रतिज्ञा आहे बघा इथं. बसण्याची व्यवस्था आहे पाहिजे. आणि इथं जेवणासाठी व्यवस्था आहे. सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. हा इथं बस पिशवी ठेवी इथं. बाहेर नको जाऊ. हे माऊली स्वागतम. इथं बेशिन वगैरे सगळी व्यवस्था आहे बघा. हे जेवणासाठी व्यवस्था आहे. इथं बेसिन वगैरे
सुंदर अशी व्यवस्था केलेली खरंच म्हणजे काहीतरी पाहण्यासारखं हे पाहण्यात आवले काय करते तू पस्ती जेवायला खरंच म्हणजे समाधान पाहिजे बघा आता जेवणाची सुरुवात होईल बघा जेवणाला करायला सुरुवात केली आणि जेवण केल्यानंतर आम्हाला सिंहगडला जायचं बघा पण आता सिंहगड आता नेमकं आपल्याला माहीत नाही आता कसं जायचं ते तिथे गेल्यावर चौकशी करू विचारू हे बघा आता आम्हाला पाठ आलेत बघा आम्हाला तर वा 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 हे बघा हे असं पद्धतीचं जेवण हे आम्हाला दोघांना 2 ताट आणून दिली बघा मॅडम तर आता इथे जेवणासाठी बसलेत जेवायचं गाव चला घ्या हे बघा जेवणचं आवडीचं राहिलं हो सगळं इथं जेवणाची व्यवस्था अगदी व्यवस्थित आहे बघा अवधी खात्या वेळी सगळं संपून टाक हा हे बघा अगदी सगळ्यांचं अगदी उत्कृष्ट असं जेवण जाते आवला हे आमच्या आवडीत जेवते आहेत आवले झालं का जेवण की तेवढं संपून घे पाणी पिऊन घे जायचं हे पहा अशी तर जेवणाची व्यवस्था आहे पहा 1-2 मिनिटं हा आलो सुंदर असं नियोजन केलं बघा उत्कृष्ट असं नियोजन झालं हे असं हे प्रथमच मी बघितलं बघा धन्यवाद हे बघा आता आम्ही आता इथं संपूर्ण आता जेवण वगैरे करून आता आम्ही इथून आता दवाखान्यातनं आता निघालो आहे बघा सरांनी संपूर्ण सरांची भेट वगैरे घेतली आणि मग आता सरांनी नंतर बोलवलं आहे तर त्यांनी सरांनीसुद्धा माझं मनापासून कौतुक केले म्हणले ह्या वयात तुम्ही फार हुशार आहात बरं ठीक आहे चला त्यांनी माझा नंबर वगैरे घेतला कॉल करत जाईन ठीक आहे दुसरी गोष्ट आता मी आता आवली माझ्याबरोबर आहे तर आता आवलीला एक सिंहगड पाहण्याची इच्छा आहे आणि लहान मुलांनी हा सिंहगड हा बघितलाच पाहिजे तर आता इथं जवळ आलो आहे तर इथून एक थोड्या अंतरावर एक 9-10 किलोमीटरच्या अंतरावरून सिंहगड आहे बा तर आम्ही आता सिंहगडला बघा आता जाणार आहे तर भाऊ आता तिथून आता कोणची गाडी मिळते त्या गाडीने सिंहगड पण आम्हाला परत ते उरकून परत सिंहगडवरनं परत स्वारगेटहून पनडशेकडून तरी आम्हाला परत शिरूरला जायचं आहे तर बघू आता काय होतं आहे ते पण सिंहगड पाहणारच आणि सिंहगड कारण इतक्या लांब येऊन सिंहगड नाही बघा ही तर आता हे दवाखाना आहे बघा दवाखान्यात उत्तम असं नियोजन झालं आणि एकदम आनंदी वातावरण झालं तर त्यामुळं आता एक सिंहगड आहे काही चांगली व्यवस्था आहे तर आम्ही ते पाहणार आणि मग जाणार बघा आता बघू आता काय होतं ते ठीक धन्यवाद तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा
धन्यवाद. माझ्या चॅनलचं नाव SB बेंद्रे यूट्यूब.